पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि ISIच्या संपर्काच्या माध्यमातून भारतात रचल्या जाणाऱ्या देशविरोधी कारवायांचं मोठं कटकारस्थान ATSच्या पथकानं उघड पाडलं. या गुन्हेगारी आणि दहशतवादी जाळ्याला सुरुंग लावण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकानं पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड परिसरातील 60हून अधिक संशयित व्यक्तींच्या घरांवर एकाच वेळी धडाधड छापे टाकत अत्यंत धाडसी आणि मोठी कारवाई केली आहे. मूळचा पाकिस्तानातल्या लाहोरचा रहिवासी असलेला हा शहजाद भट्टी सध्या दुबईतून डोगर गँग आणि इतर गुन्हेगारी टोळ्या चालवत सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांना हेरून त्यांना कट्टरवाद आणि देशविरोधी कारवायांकडे वळवण्यासाठी ओळखला जातो. बेरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणांना अधिक पैशाचं आणि सहज कमाईचं आमिष दाखवून तो आपल्या जाळ्यात ओढायचा आणि गंभीर गुन्ह्यांसाठी स्लीपर सेल किंवा स्थानिक एजंट म्हणून त्यांचा वापर करायचा. पण ATSने केलेल्या या छापेमारीत अनेक संशयितांना ताब्यात घेतलं असून इलेक्ट्रॉनिक्स पुरावे जप्त करण्यात आले, ज्यामुळे या संपूर्ण देशविरोधी नेटवर्कची पाळेजाळे खणून काढणं आता ATS पथकाला सोपं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहजाद भट्टी नेमकं कोण आहे, त्याचं दुबई पाकिस्तानशी कनेक्शन कसं चाललंय, तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ATSने एकाच वेळी 60 ठिकाणी धाडी कशा टाकल्या, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सध्या महाराष्ट्रात ATSने पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात एकाच वेळी 60हून अधिक ठिकाणी टाकलेले छापे आणि त्यामागे उघडकीस आलेले पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीचं कनेक्शन हा सध्या संपूर्ण राज्यात अत्यंत गंभीर आणि खळबळजनक विषय बनलाय. या देशविरोधी कटाचा पर्दाफाश करण्यासाठी ATSने अतिशय गुप्तपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने एक मोठी मोहीम आखली. या कारवाईच्या केंद्रस्थानी असलेल्या शहजाद भट्टी हा मूळचा पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी असून तो सध्या दुबईतून डोगर गँग आणि इतर गुन्हेगारी टोळ्यांचे मोठे नेटवर्क चालवतो. सोशल मीडियाचा अतिशय पद्धतशीरपणे वापर करून तो भारतीय तरुणांना आपल्या जाळ्यात ओढवण्यासाठी यशस्वी होत असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा तपासामध्ये समोर आलेला आहे. एकेकाळी केवळ सोशल मीडियावर स्वतःचा मोठा चाहता वर्ग निर्माण करणारा आणि ऑनलाईन डिजिटल कॉन्टेंट तयार करणारा हा तरुण आता थेट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISIच्या संपर्कात राहून भारताच्या विरोधी एक भयानक डिजिटल युद्ध आणि छुप्या कारवायांचं जाळं विणलं जात आहे. मंडळी, शहजाद भट्टी हा फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप यासारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील तरुणांशी संपर्क साधायचा. सुरुवातीला तो अतिशय सामान्य आणि आकर्षक संभाषणातून तरुणांशी मैत्री करायचा आणि हळूहळू त्यांच्यावर आपला प्रभाव पाडण्यास सुरुवात करायचा. या संपर्काचा मुख्य उद्देश भारतामध्ये गुप्तपणे स्लीपर सेल आणि स्थानिक एजंट्स तयार करणं हा होता. शहजाद भट्टीने विशेषतः अशा तरुणांना लक्ष केलं जो आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आहे किंवा जे बेरोजगार असून पैशांच्या शोधात आहे. अशा असुरक्षित तरुणांना त्याने झटपट आणि सहज मिळणाऱ्या मोठ्या पैशांचं ऐशो आरामचं आमिष दाखवलं. सुरुवातीला किरकोळ माहिती मिळवण्यासाठी किंवा लहान सहान कामं करण्यासाठी त्याने या तरुणांच्या बँक खात्यात पैसे पाठवले. एकदा का हे तरुण पैशांच्या हव्यासापोटी त्याच्या जाळ्यात अडकले की मग तो त्यांना हळूहळू कट्टरतावादी विचारसरणीकडे आणि थेट देशविरोधी कृत्यांकडे वळवायचा. यामध्ये महत्वाच्या संरक्षण स्थळांची किंवा गर्दीच्या ठिकाणांची गुप्त माहिती गोळा करणं, गुन्हेगारी कारवायांसाठी अवैध शस्त्र पुरवठा करणं आणि अंमली पदार्थांची तस्करी करणं अशा अतिशय गंभीर आणि घातक स्वरूपाच्या देशविरोधी कारवायांचा समावेश होता. मंडळी, ATSच्या तपासात उघड झालं की भट्टीच्या या देशविरोधी जाळ्यामागे महाराष्ट्रातील अनेक तरुण अडकले आहेत. त्यांच्या माध्यमातून तेथे मोठा घातपात घडवण्याचा कट आखला जातोय. हे केवळ गुन्हेगारी टोळीचं नेटवर्क नसून त्यामागे थेट पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा ISIचा छुपा पाठिंबा असल्याची प्राथमिक माहिती चौकशीत समोर आली आहे. यापूर्वी म्हणजेच अवघ्या 4 दिवसांपूर्वी महाराष्ट्र ATSने राज्यातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारची मोठी छापेमारी केली.
त्यावेळी हाती लागलेले डिजिटल पुरावे, संशयितांची बँक खाती आणि त्यांच्या मोबाईलमधील संशयास्पद चॅट्सच्या विश्लेषणातून एटीएसला या संपूर्ण कटाची व्याप्ती समजली. याच तपासाचा पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे एटीएसने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात एकाच वेळी 60 पेक्षा अधिक ठिकाणी धडक कारवाई केली. अतिशय गुप्तपणे राबवलेल्या या मोहिमेमध्ये संशयास्पद वाटणाऱ्या 60हून अधिक व्यक्तींच्या घरांची झडती घेण्यात आली. या धाडसत्रामध्ये एटीएसच्या हाती अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, मोबाईल फोन्स आणि महत्त्वाची कागदपत्र लागली असून काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. भारतामध्ये दहशतवादी भरती करणं, तेथील तरुणांना कट्टरपंथी बनवणं आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सुरुंग लावणं या शेहजाद भट्टीच्या मनसुब्यांची उलटी गिनती आता सुरू होणार आहे. त्याला आणि त्याच्या स्थानिक हस्तकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी आपल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली प्रयत्न अधिक तीव्र केली आहेत. बाकी मंडळी, तुम्हाला एटीएसच्या या कामगिरीबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.